पुरातन जगदंबा माता मंदिरामुळे पावन झालेलं सुमारे 8,000 लोकवस्ती असलेलं आपलं हे राणी उंचे गाव. आपल्या गावात सगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. आपल्या गावात आपले सगळ्यांचे लाडके आमदार राजेश भैया टोपे यांनी अनेक विकासाच्या कामांची मुहूर्तमेढ रोवली आहे. आपल्या गावातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या मारुती मंदिरासाठी सामाजिक सभा मंडपाची गरज होती. आपल्या राजेश भैयांनी तांडा विकास निधी या योजनेतून 10 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आणि या सामाजिक सभा मंडपाचं काम पूर्ण झालं. आपल्या गावातील गावांतर्गत रस्त्यांचा विकासही चांगल्या प्रकारे झाला आहे. आपल्या राजेश भैयांनी 25-15 आमदार निधी, दलित सुधार योजना अशा वेगवेगळ्या योजनांमधून सुमारे 62 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देत गावांतर्गत अनेक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण करून घेतले आहेत. आपल्या राणी उंचे गाव ते हरसिंग नाईक तांडा या ठिकाणापर्यंत खडीकरण रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे. या ठिकाणच्या रस्त्यामुळे आपल्या गावातल्या नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. आपल्या गावात असलेल्या आरा मशीन फाटा ते बस स्टँड पर्यंत 1 किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता पूर्ण झाला आहे. त्याचबरोबर पॉवर हाऊस ते बाजारपेठेपर्यंत 1 किलोमीटरचा डांबरीकरण रस्ता पूर्ण झाला आहे. या दोन्ही डांबरीकरण रस्त्यांचं काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 50 लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. आपल्या गावातल्या सांडपाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून इंदिरानगर या ठिकाणी भूमिगत नाली बांधकाम केलं आहे. या कामासाठी दलित सुधार योजनेतून 7 लाख रुपये इतका निधी खर्च केला आहे. त्याचबरोबर संपूर्ण गावाच्या अंतर्गत भूमिगत नालीचं बांधकाम पूर्ण झालं आहे. या कामासाठी सुमारे 35 लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. गावातील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीसाठी DPDCतून सुमारे 4 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू झालं. आज हे बांधकाम प्रगतीपथावर आहे. काही दिवसातच या आरोग्य केंद्राचा लाभ आपल्या गावातल्याच नव्हे तर पंचक्रोशीतल्या नागरिकांना घेता येणार आहे. पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याप्रमाणेच विजेचाही प्रश्न महत्वाचा होता. म्हणूनच आपल्या राजेश भैयांनी राणी उंचे गाव या ठिकाणी असलेल्या वीज केंद्रावर 33 किलोवॅटचं सबस्टेशन त्याचबरोबर 5 MWAचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला आहे. यामुळे परिसरातल्या 24 गावांच्या नागरिकांचा वीज वितरणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे. आपल्या गावातल्या बौद्ध समाजासाठी स्मशानभूमीचं बांधकाम पूर्ण केलं आहे. त्यामुळे अंत्यविधी करत असताना येणाऱ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. या कामासाठी सुमारे 10 लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. या गावात मुस्लिम बांधवांना त्यांच्या सामाजिक किंवा लग्न कार्यासारख्या उपक्रमांच्या आयोजनासाठी आपल्या राजेश भैयांनी सुमारे 50 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आणि अल्पसंख्याक विकास योजनेतून शादीखान्याचं काम सुरू केलं. सद्यस्थितीत आपला हा शादीखाना प्रगतीपथावर आहे. रानी ऊंचे गांव में शादी करने को इतनी बहुत तकलीफ थी. अब हम भैया साहब को मिले, भैया साहब ने हमारे को शादी खाना दिए यहाँ. अब ये इसका काम बहुत प्रगति पथ पे है और ये हमारे को आगे चल के मुस्लिम समाज को प्रोग्राम करने के वास्ते यहाँ पे बहुत आरामी होने वाली है हमारे को. भैया साहब का बहुत बहुत धन्यवाद हमारे को ये शादी खाना देने की वजह से. आपल्या गावातील कृष्णनगर, हनुमान नगर, काशीनाथ नगर तांडा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी 60,000 लिटर पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्थेचं काम सद्यस्थितीत सुरू आहे. या कामासाठी सुमारे 1 कोटी इतका निधी खर्च होणार आहे, ज्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय कायमची दूर होणार आहे. त्याचबरोबर आपल्या गावात सुद्धा जलजीवन मिशन योजनेअंतर्गत स्वतंत्र 60,000 लिटर पाण्याची टाकी, विहीर बांधकाम, नळ जोडणे, पाण्याची वितरण व्यवस्था अशा कामांची सुरुवात झाली आहे. हे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी सुमारे 97 लाख रुपये इतका निधी खर्च होणार आहे. आपल्या गावातील बालगोपाळांसाठी एका अंगणवाडी खोलीची गरज होती. ही गरज लक्षात घेत आपल्या राजेश भैयांनी 10 लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला आणि या अंगणवाडी खोलीचं बांधकाम पूर्ण करून घेतलं.
त्याचबरोबर आपल्या गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी 3 नवीन खोल्यांचं बांधकाम केलं आहे. या कामासाठी सुमारे 27 लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता आपल्या राजेश भैयांनी शाळा परिसरात CCTV बसवून घेतले आहेत, ज्यामुळे आज आपल्या गावातील विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेल्या सोलर पॅनलसाठी संरक्षण ग्रिल बसवण्यात आलं आहे. आपल्या गावातल्या आंबेडकर नगर या ठिकाणी महाप्रजापती गौतम बुद्ध विहार बांधण्यात आलं आहे. हे काम आमदार निधीतून सुमारे 10 लाख रुपये इतका निधी खर्च करून पूर्ण करण्यात आला आहे. त्याचबरोबर मातंग समाजासाठी सामाजिक सभा मंडपाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. या कामासाठी सुमारे 7 लाख रुपये इतका निधी खर्च झाला आहे. अशा प्रकारे विकासाची गंगा राजेश भैयांच्या रूपानं आपल्या गावात नेहमीच वाहत राहणार आहे. चला तर मग निश्चय करूया आणि राजेश भैयांना साथ देऊया. राजेश भैयांना साथ म्हणजे विकासाला साथ.